मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आज खुंखार म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सोलापूर दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या प्रचारासाठी सोलापूर शहरातल्या वल्याळ ग्राउंडमध्ये जोरदार तयारी करण्यात आली असून तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ते नागरिक त्यांच्या भाषण ऐकण्यासाठी ते जमा झालेले आहेत. खास करून योगी आदित्यनाथ हे युवामध्ये प्रसिद्ध आहेत. आपल्यासोबत काही युवा जुळलेले आहेत, जाणून घेऊया त्यांच्या भाषणातून आज काय अपेक्षा आहे. माननीय श्री योगी आदित्यनाथ यांची सभा होत आहे. सोलापूर शहर पूर्णपणे भगवामय झालेला आहे. अबकी बार 400 बार, त्यात किंचितही संशय नसणार आहे. आपण कुठून आलात? मी इथनं 70 फूट रोड भाजी मार्केट मधून आलो. एकदम हर्षोल्लासित आहे. आयुष्याचं सोनं झालेलं आहे. माझं स्वप्न होतं की एकदा योगी आदित्यनाथना भेटावं म्हणून, पण स्वप्न आज साकार झालेलं आहे. आयुष्याचं सार्थक झालेलं आहे. जय श्रीराम, जय हिंद राष्ट्र. त्यांच्या भाषणाकडून काय अपेक्षा आहेत? भाषणाकडून युवा वर्गात त्यांची खूपच क्रेज आहे. ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये ज्यांनी विकास केलाय त्याच विकासानुसार त्यांचा युवामध्ये क्रेज पाहून शहर मध्ये सभा त्यांची आयोजित केलेली आहे. त्यांच्या ह्याच्यामधून रामभाऊ सातपुते यांना भरपूर प्रमाणात लीड भेटणार आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणामधून युवा वर्गात त्यामुळे नक्कीच लीड भेटणार आणि रामभाऊ खासदार होणार. परवा मोदींची पण सभा झालेली आहे, आज योगींची होत आहे. काय वाटतं, काय आहे? जो लहर आहे तो भाजपाचाच आहे आणि जो 400 पार आहे तो आपण पूर्ण जनमताचा कौल असेल आणि आपण जो मत आहे तो आपण भाजपालाच आणि योगीजी असेल, मोदीजी असतील, त्यानंतर आपले जे उमेदवार आहेत राम सातपुतेजी, त्यांना आपण मतदान करायचं आहे आणि बहुमताने विजयी करायचंय. जय श्रीराम, जय हिंदुस्थान, जय हिंदू राष्ट्र. पुढे घेऊया आपण. आज योगी हे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात, युवामध्ये एक प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भाषणातून काय अपेक्षा आहेत? आमच्या अपेक्षामध्ये योगी साहेबांनी पूर्ण केले. आमचं राम मंदिर याने कंप्लीट केल्यामुळे आमची एक अपेक्षा पूर्ण झाली. त्यानिमित्त आम्ही योगीजीच्या सभेसाठी आलेलो आहे. एक अपेक्षा हिंदुत्वाची काय आहे, आमचे एवढे पूर्वपार राम मंदिराचा प्रश्न, प्रलंबित प्रशाचा प्रश्न हा मोदी साहेबांनी आणि योगी साहेबांनी सोडवला. त्यामुळे आम्ही या सभेसाठी आलेलो आहोत. पूर्णपणे पाठिंबा. परवा मोदी, आज योगी, काय सांगाल? नाही, मोदी सरकारच. मोदी सरकार, आज योगी येत आहेत. ते भगवादारी आहेत. ते तर भगवादारी. काय अपेक्षा आहेत तरुण म्हणून आज त्यांच्याकडून? मोदीचा विकास आहे. आजपर्यंत रोडचं चांगलं आहे त्यांचं काम. पुढं तरुण बनलेले आहेत सोबत. मोदी येऊन गेले, आज योगी येत आहेत. खूप छान वाटत आहे. एक हिंदुत्व जागरूक करण्यासाठी योगी साहेब सोलापुरात पवन नगरीत येत आहेत आणि घरची लेख नाही, देशाची लेख सुरक्षित राहावं हा लढा खूप महत्वाचा आहे. देश सुरक्षित होण्यासाठी आम्ही सगळं समर्थक मोदी साहेबांच्या पाठीशी आहे. जय योगी, जय मोदी. आपण योगी घरची लेख म्हणून सांगितला, तर प्रणिती शिंदे पण आता सांगत सोलापूरची लेख म्हणून सांगत. घरची लेख आणि राष्ट्राची लेख सुरक्षित राहावं ह्यासाठी आपण हिंदुत्वाच्या लढ्यासाठी समर्थक आहोत. विरोधक म्हणत आहेत की मी सोलापूरची लेख आहे, तर मला तुम्ही बाहेरचे आहेत म्हणून सांगत आहेत. काय सांगाल? नाही, प्रत्येकाचे आपले जे विचार असतात, ज्यांना समर्थक द्यायचे देऊ शकते. आम्ही कोणाचा विरोध नाहीये.